नमस्कार. मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, वनस्पती माहिती तज्ज्ञ, आरोग्य दूत या अंतर्गत आज कालची आषाढीची पंढरपूरची असणारी ही मोठी आपल्या जगातली मोठी यात्रा भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन आपण करत असतो. आणि आज बार्शीचा दिवस आहे. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह बघू शकता की मी एका लिंबाच्या झाडावरती या ठिकाणी उभा आहे. आणि हे लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा माझा हेतू आहे की आरोग्यासाठी नैसर्गिकरित्या पारंपरिक की जे पूर्वीपासून ज्या झाडाला कुठल्याही प्रकारचं खत, औषध, कीटकनाशक वापरलेलं नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप काही चांगलं एक अमृत असणारं जीवन हे जगण्याच्या हेतूनं आपल्या शरीरामध्ये बदल करण्याच्या हेतूनं फार महत्त्वाचं फळ या ठिकाणी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. ते म्हणजे वाघाटे. या ठिकाणी जवळपास अनेक शतकापासून अशी परंपरा आहे की त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधले सर्व वारकरी संप्रदायाचे देवाला अस्तित्व मानणारे सर्व भाविक समाज, भाविक भक्त मंडळी आजच्या या बार्शीच्या कार्यक्रमाला जे काही भोजन करत असतात ते विषमुक्त, केमिकलमुक्त अन्न हे खाऊन आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी, रोग जे असतात ते निघून जाण्याच्या हेतूनं हे फळ आवर्जून आजच्या या एकादशीला खात असतात. आणि त्याचा मान हा फार मोठा आहे. तेच हे वाघाटे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा, लिंबाचं सुंदर प्रकारचं झाड आहे, त्याच्यावरती वेल असणारा हा आलेला आहे आणि सुंदर प्रकारचे वाघाटे या ठिकाणी लागलेत. बघा, आता या वाघाट्यासाठी कुठल्याही प्रकारचं खत टाकले नाही, केमिकल टाकलेलं नाही, कुठले औषध नाही, कोणत्याच प्रकारची फवारणी नाही, तरी पण एवढे हे चांगले सुंदर प्रकारचे वाघाटे या ठिकाणी लागलेले आहेत. तरी आजचा हा बार्शीचा मान आपण आजपासून आपल्या आखाडीची जी काही पौर्णिमा असते त्या गुरुपौर्णिमेपर्यंत आहे की नाही, आपण नित्यनियमानं हे वाघाटं खात असतो. आणि तेच वाघाटं आपण आरोग्याच्या दृष्टीनं जे काही मोठमोठाले रोग असतात, त्याच्यात शुगर असेल, BP असेल, पॅरेलस असेल, शरीरामधले ब्लॉकेज असतील, रक्त शुद्ध होत नसेल, काहीच्या त्वचेचे रोग असतील, काही जे काही सर्व एकंदरीत या वाघाटाचा जर आपण उपयोग पाहिला आरोग्याच्या दृष्टीनं तर आपल्या डोक्याच्या केसापासून तळपायापर्यंत जे काही शरीरातले रोग आहेत हे रोग जाण्याचं कार्य, हे काम असणारा हा वाघाट या ठिकाणी करत असतो. आणि त्याची भाजी आपण सर्वांनी आज बार्शीपासून पौर्णिमेपर्यंत, आपण आखाडीच्या पौर्णिमेपर्यंत या 2-4 दिवसामध्ये आपण सर्वांनी ही भाजी आपल्या घरगुती वरणामध्ये, डाळीमध्ये टाकून खावी, जेणेकरून आपल्या शरीरात चांगल्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती होईल आणि अनेक प्रकारचे रोग निघून जातील. या हेतूनं ही माहिती मार्गदर्शन मी या ठिकाणी देत आहे. आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की अशी भाजी आपण जर खाल्ली तर वर्षभर आपल्याला कुठल्याही प्रकारचे मोठ्या आजाराला बळी पडण्याचं काम आपल्याला होणार नाही. या हेतून ही माहिती मार्गदर्शन मी या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच आपण सर्वांनी अशी भाजी खावी. माझा हेतू एकच आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. हाच भगवंत आपल्या सर्वांना आयुष्य देणारा, सुख समृद्धीचं भरभराटीचं आयुष्य देणारा आहे. म्हणून हे निसर्गानं आपल्यासाठी एक अनमोल असा ठेवा ठेवलेला आहे आणि तो आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. हे फुकट असणारे मिळत असतात, आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी तुम्हाला विनंती. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. रामकृष्ण हरी.